गाईज, तुमचं स्वागत आहे आय लव्ह कुकिंग चॅनलवर। आज आपण बनवणार आहे मेथीचे धपाटे मीन्स पराठे। तुम्ही बघू शकता की मेथी किती फ्रेश आहे आणि आम्ही प्रयत्न करणार की आमचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार। आवडल्यास लाईक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आणि सर्वात पहिले मेथी तोडून घेऊया। बघू शकता आपण छानशी अशी मेथी तोडून घेतली आहे। आपण याला स्वच्छ धुवून घेऊया आणि मग चिरून घेऊया। अशी बारीक बारीक मेथी आपण चिरून घेऊया आणि नंतर मग कणिक मळूया। आपण आता चाळून घेतलेला आहे, गाळून घेतलेला आहे। आता आपण पराठे बनवायला स्टार्ट करूया। तुम्ही आटा तुम्हाला लागते तेवढा घ्यायचा। आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे आम्हाला थोडा जास्तच लागतो। आपण पहिले मेथी टाकून घेऊया। त्याच्या आट्यामध्ये मेथी टाकून घेऊया। त्यामध्येच आपण तिखट जेवढं तिखट आपल्याला लागतो तेवढं तिखट घालून घेऊया। हळद टाकूया आणि चवीनुसार मीठ, थोडंसं जिरं घालूया। आता ह्या सर्व कणकीला मळून घेऊया जोपर्यंत ती मुलायम होत नाही। थोडं थोडं पाणी टाकून आपण याला मळून घेऊ। थोडं पाणी टाकून आपण याला मळून घेऊया कणकीला। छान मळून घेऊया। आठ्यात मेथी पूर्ण अशी हे झाली पाहिजे। तुम्ही बघू शकता की मेथी पूर्ण आट्यामध्ये मिक्स झालेली आहे। आता याचा चांगला असा गोळा तयार करून घ्यायचा आणि थोडंसं तेल टाकायचं। तुम्ही बघू शकता की गोळा तयार झालेला आहे आणि आपण या गोळ्याला आता 5 ते 10 मिनिटं मुलायम व्हायसाठी ठेवून देऊया। तोपर्यंत आपण पराठ्यासोबत खाण्यासाठी ठेचा बनवूया आणि ठेचा बनवून झाल्यानंतर आपण पराठे बनवूया। तर मग आपण मिरच्याचा ठेचा बनवून घेऊया। त्याच्यासाठी आपल्याला लागणाऱ्या मिरच्या आणि लसूण। आमच्या आजीची रेसिपी आहे की धपाट्यासोबत ठेचा हा खूप छान लागतो। गॅसवर पहिले तवा ठेवला आणि त्यामध्ये आपल्याला लागतात तेवढ्या मिरच्या टाकायच्या। चांगल्या लालसर आणि चांगल्या भाजीपर्यंत त्या होऊ द्यायच्या आणि त्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ घालायचं। मिनिटापर्यंत आपण ह्या मिरच्या चांगल्या भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता की मिरच्या अशा छानशा भाजून झालेल्या आहेत। आता त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। भाजून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आपण। आता त्यामध्ये लसूण टाकूया आणि जिरं, कोथिंबीर टाकून घेऊया। कोणाला नसेल आवडत तर कोणी नाही टाकू शकत, म्हणजे नसेल आवडत तर नाही टाकायची। मीठ घालूया म्हणजे खूप चांगला स्वाद येईल आणि मिरच्यांचा तिखटपणाला थोडीशी माप मिळेल। पण आता मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेऊया। पाटा असला तर खूपच छान। छान असं बारीक झालेलं आहे। आता आपण धपाटे बनवूया। तुम्ही बघू शकता की आपली कणिक खूप अशी छान मुलायम झालेली आहे। आता आपण पराठे बनवायला सुरू करूया। छोटा असा गोळा घेऊन घेऊया आणि लाटायला सुरुवात करूया।
गोल असा पराठा लाटून घेऊया. बघू शकता की पराठा गोल गोल असा झालेला आहे. आणि हे बघा गोल गोल पराठा असा लाटून घेतलेला आहे. याला आपण आता शेकून घेऊया. तव्यावर टाकूया आणि आजूबाजूनं थोडंसं तेल घालूया. तुम्ही बघू शकता पराठा खूप सुंदर असा कलर आलेला आहे धपाट्याला आणि खायला पण खूप टेस्टी लागणार. बघू शकता की पराठा पूर्ण प्रकारे भाजलेला आहे आणि चांगला असा कलर आलेला आहे. आता आपण पराठा काढून घेऊया. प्रकारे आपण सर्व पराठे बनवून घेऊया. आणि शकता की आपला पराठा किती मुलायम आणि क्रिस्पी झालेला आहे. लहान मुलं खूप आवडीनं खातील. याच्यासोबतच आपण ठेचा घेतलेला आहे, मिरची तर ज्यांना लागते आणि मुळा. अशा प्रकारे स्वस्त खा आणि मस्त राहा. आणि पुन्हा व्हिडिओ घेऊन येणार आम्ही. चला तर मग बाय. स्वस्त खा आणि मस्त राहा.